माझं नाव अर्चना भोसले आहे. 2016 मध्ये खूप म्हणजे वजन वाढलं, अगदी 75 झालं होतं. मग ते आजारपण, कंबरदुखी, पाठदुखी, मग ते निरुत्साही, मग आपल्या कामात उत्साह नाही, काही नाही, ते खूप जाणवायला लागलं. कारण मी अशी कधीच नव्हते. मग मी जिम जॉईन केली. त्याच्यामुळे मग ते एक्सरसाइजची सवय लागली. ती इतकी लागली की आज तागात मी कुठेही फिरायला गेले तरी मी एक्सरसाइज केल्याशिवाय दिवस सुरूच करत नाही. खाण्याच्या बाबतीत जे काही हेल्दी आहेत तेच खायचं. खूप गोड आवडायचं मला. जिलेबी खावीशी वाटली की ती, आणि खायचे म्हणजे अगदी जास्त प्रमाणातच खायचे. रोज नॉनव्हेज खायचे, आणि नॉनव्हेज म्हणजे चिकन अजिबातच आवडायचं नाही, फक्त मटण. तर त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढलं, आणि 35 नंतर कोलेस्ट्रॉल, परत शुगर लेवल म्हणजे बाउंड्री लाईन लागली, शुगरसुद्धा, आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा बाउंड्री लाईनला, थायरॉइड सगळं बाउंड्री लाईनला. त्याच्यामुळे ते खूप असं जाणवायला लागलं की आत्ताच आपण म्हातारे होतोय की काय. आणि ज्यावेळेस भरपूर घराच्या जबाबदाऱ्या आपल्यावर असतात ना, त्यामुळे आजारी पडून बिलकुल चालतच नाही, ही एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्याच्यामुळे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हेल्दीच राहायचं असं ठरवलं. जे खाण्याच्या पिण्याच्या सवयी आहेत त्या सगळ्या माझ्या मीच हे केल्या. झाला त्रास भरपूर की हे सोडायचं, ते सोडायचं, मग जगायचं कशासाठी. मग ते जगायचं कशासाठी हे त्यानंतर कळायला लागलं, ज्यावेळेस मी फिट म्हणजे हेल्दी व्हायला लागले त्यावेळेस. तर ते आता भरपूर कंट्रोलमध्ये आले. म्हणजे आधी जो निरुत्साहीपणा होता तो पूर्णपणे गेलाय. आताही काम सांगितलं काही तर मी पटकन करू शकते. माझ्या रोजच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे अगदी उत्साहाने मी करते. आता मी जसं हेल्दियनचे प्रोडक्ट्स यूज करायला सुरू केलं तर त्याचा फरक, त्याच्या आधी मी असं म्हणजे मेडिकलमधून मल्टीव्हिटॅमिन्स, फिश ऑइल असं घेत होते. मला काही फरक जाणवत नव्हता. पण ह्याचं जे फरक म्हणजे माझं ते इम्युनिटी पॉवर वाढली. कुठेही असं वेदर चेंज झालं की सर्दी व्हायची मला, ती आता अजिबातच होत नाही. मला खूप फरक जाणवतोय. आणि जो फरक माझ्यामध्ये, आता माझी मुलगी जानकी, तिला सुद्धा तोच हे होता की वेदर चेंज झालं की लगेच ती आजारी पडायची. तेव्हा मी तिलाही ते सजेस्ट केलं. आता तिलाही कसलाच त्रास नाही आहे. आता हे प्रोटीनचं सुद्धा मी आधी दुसऱ्या ब्रँडची घ्यायचे, तर ते मला खूप असं म्हणजे पोट दुखायचं किंवा असं ते इच्छा व्हायची नाही घ्यायचं. म्हणजे हे खूप छान आहे प्रोटीन पावडर. म्हणजे कसं डायजेस्ट पण होतं इझिली, आणि जे आपल्याला त्याच्यातून हवं आहे ते सुद्धा व्यवस्थित मिळून जातं सगळं. तर मला असं सांगावंसं वाटतं की आता पूर्णपणे 48-45 नंतरच की स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःची तब्येत व्यवस्थित सांभाळा, छान एक्सरसाइज करा, फ्रेश दिसा. तुम्ही फ्रेश राहाल तर तुमची फॅमिली फ्रेश राहाल. I am healthier